मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची मुंबई महानगरपालिकेला परवाच नाहीये। उधळपट्टी नको असं म्हटलं तरी सुद्धा महापौर बंगल्यावर नव्यानं खर्च केला जातोय। बंगल्याबाहेरच्या कामांसाठी 2,89 लाखांची निविदा काढली आहे। एप्रिलमध्येच बंगल्यामध्ये 3,40 लाखांची कामं केली होती आणि 4 महिन्यात महापौर बंगल्यावरती 6,29 लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे। गाड्या खरेदीवरील उधळपट्टीवरून मुख्यमंत्री नाराज झाले होते आणि ही बातमी ताजी असताना आता महापौरांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा नव्यानं खर्च केला जातोय। मुंबईच्या महापौरांच्या शासकीय निवासस्थानाचा खर्च हा नेहमीच चर्चेत असतो आणि पुन्हा एकदा हा खर्च आता चर्चेत आलेला आहे। या आधीच एप्रिल महिन्यात महापौरांच्या निवासस्थानी 3.40 कोटींचा जो तो खर्च करण्यात आला होता आणि आता नव्याने 2.89 कोटींच्या खर्चाच्या निविदा ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। यात विशेष बाब म्हणजे की नॉईज बॅरिगेड जे ते ह्या बंगल्याभोवती लावण्यात येणार आहेत। तसंच ज्या आहेत त्या पर्जन्य वाहिन्या असतील, जलपाण्याच्या वाहिन्या असतील, सांडपाण्याच्या वाहिन्या असतील, त्याचं सुद्धा दुरुस्तीचं काम जे ते केलं जाणार आहे। त्यासोबतच इतर जी भूमिगत वाहिन्या आहेत त्याचं सुद्धा काम जे ते ह्या निविदेमधून काढण्यात येणार आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की पाण्याच्या टाकीचं काम सुद्धा यातून केलं जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं जातं आहे। पण विशेष महत्त्वाची बाब म्हणजे की महापौर ज्या वेळेस ह्या ठिकाणी राहण्यासाठी येणार होत्या त्यावेळेसच 3.40 कोटीचं म्हणजे साधारणतः 3.5 कोटींचं काम जे ते या बंगल्याच्या डागडुजीसाठी करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा अवघ्या एप्रिल, मे, जून आणि जुलै असे 4 महिने उलाढले असताना पुन्हा एकदा 2.89 कोटीच्या निविदा काढण्यामुळे हा बंगला चर्चेत आलेला आहे आणि महापौर सुद्धा चर्चेत आलेला आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण सुरू आहे, त्या मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापौर असतात। पण आता महापौर आधी आपल्या बंगल्यावर नॉईज बॅरिगेड्स लावणार असल्याची माहिती जे ती समोर आलेली, त्यामुळे याच्यावर राजकारण पेटेल ही बाब आहे। पण यासोबतच अवघ्या 4 महिन्यात जो 3.5 कोटीचा खर्च केला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2.89 कोटीचा खर्चाच्या निविदा समोर आलेल्या आहेत। व्हिडिओ विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।